मयूर कारंडे पुणे जिल्ह्याचा खेळाडू आहे. खरं तर आता बॅटिंगसाठी पाहायला मिळेल आपल्याला. आणि दुसऱ्या बाजूला आहे अशफाक रबाडा बॉलिंगसाठी आणखीन एक वेगवान गोलंदाज. सरळ जर पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा हा बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. प्रेक्षक स्वागत आपलं. इथे काय फिल्डिंग पाहायला मिळते आहे. अप्रतिम लाजवाब अटेम्प्ट तिथे पाहायला मिळतोय. अभय सोळंकी तिथे होते. खातं ओपन झालंय टीम इमेज 11 सातारा संघाचं. आणि अशफाक रबाडा या गोलंदाजाने जर पाहिलं तर अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये खरं तर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात अशफाक या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये आणि या पुसद नगरीमध्ये. शिवम पाहायला मिळते स्ट्रायकिंगला. कुडप्याचा बॉल होता, जागा बनवली, इथे बॉल फिरलाय आणि खरं तर बॉल आता विकेट किपरच्या पाठीमागे वेगाने ट्रॅव्हल करत जाईल. अगदी जमिनी लगत हा चौकार पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. जागा बनवली, यावेळेला जागा बनवत खेळलेला हा फटका होता आणि तिथे बॉल अडवू शकले असते. पुन्हा एक वेळ आता मात्र क्लीन बोल्ड दांडी गुल केली आहे. दांडी गोल झाली आहे. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय केलं अशफाक रबाडाने. पहिल्याच ओव्हरमध्ये अशफाक आले आणि आपल्या सोबतीला विकेट सुद्धा घेऊन आल्यात. बॅटिंगसाठी अक्षय पवार आणखीन एक पुसद परिसरातील हा उभरता सितारा बॅटिंगसाठी आहे. आणखीन एक वेळ डाऊन दिले इथे मात्र
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा 1 गडी बाद. खरं तर शर्वरी 11 संघामध्ये खास पुण्यावरून आमंत्रित खेळाडू होते, आज मात्र ऋषी इंगळे. पण आज मात्र खरं तर त्यांना संधी मिळाली नाही, परंतु भविष्यात नक्कीच संधी मिळेल त्यांना. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न इथे मयूरचा होतोय. मयूर करंडे पुणे परिसरातील आणखीन एक जर पाहिलं तर अव्वल दर्जाचा खेळाडू. चांगली बॅटिंग करतात मयूर. मॅच मध्ये तोच प्रयत्न सुरू आहे. खोलवर टप्प्यावरचा बॉल आणि इथे काय पाहायला मिळते, विकेट मैदानाच्या आतमध्ये. पायावर टाकलेला बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये आहेत फिल्डर अभय. बॉलला परत करतील तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव इथे जोडल्या जाईल. खरं तर आता दिलीप गादेकर आलेत बॅटिंग साठी. वय वर्ष 42 आणि 42व्या वर्षी सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे दिलीप. बॅटच्या बाहेरची कडा आहे, फ्लाइसला फिल्डर तिथे रन घेण्याचा प्रयत्न, फंबल झाला. थोडेसे जर पाहिलं तर लेट झालेत फिल्डर आणि तोपर्यंत मात्र कॉल चांगला होता आणि एक सिंगल धाव इथे जोडला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. अक्षय पवार आणि दिलीप गादेकर या जोडीवरती आता खरं तर जबाबदारी येऊन ठेपली आहे. इथूनच त्यांना धावा कराव्या लागतील, कोऱ्याने धावा कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूला विरुबा वाघेला आणखी एक वेगवान गोलंदाजी ट्रॅकवरती टीम शर्वरी 11 संघाकडून. खरं तर आजच्या दिवसामध्ये गिरीधर हातमोडे यांच्यावरती नजरा असणार आहे. काय बॅटिंग केली होती मागच्या सीझन मध्ये गिरीने. हो हो हो, मागून क्लीन बोल्ट. खरं तर मागून एसटी दिसली आणि एसट्यांचा वेध गेला. फर्निचर डिस्ट्रॉय आणि दिलीप गादेकरचा खेळ इथे विरुबाने केलाय समाप्त. खरं तर अशा पद्धतीने फार कमी विकेट्स पाहायला मिळतात आणि मागून क्लीन बोल्ड झालेत फलंदाज. धक्का क्रमांक इथे लागतो आहे 3रा टीम MH11 सातारा संघाला. थर्ड अंपायर कॅच कंप्लीट झालाय का? अतिशय चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करतायत ते शर्वरी संघ. पहिल्याच चेंडूमध्ये गिरीधर हातमोडे यांनी चांगला गोलंदाजी केली. आता संघाचे मेंटॉर
हे वाला थोडा शिट्टी मारत आहे. शिट्टी कोणतं एकच चालू आहे ना. हॅलो 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 हॅलो. संघाचे चालक मालक मेंटॉर संदेश पांडे पाणी घेऊन येताना सगळ्यांना पाणी पाजलं होतं आधी. आता पुन्हा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना पाणी पाजते. बोली भाषेच्या रूपात ते पाणी पाजतात नेहमीच. आता त्यांच्या स्वतःच्या संघाला पाणी पाजत आहे. आउट. चालू कर दो स्क्रीन पे आने के बाद में लाइव बोलो क्योंकि वो आया ही नहीं है कैप्चर ही नहीं हुआ स्क्रीन चालू होने को 2-3 मिनट लगते हैं. डिसीजन क्या दिया. आउट. आता आलाय तो विकास शिंदे. MH11 सातारा संघाला बसताना स्कोरर काय रे काय वो विकेट डालेगा नहीं क्या. अबे तुम इधर उधर काय को कर रहे हो. जिसका काम वही करते जाओ ना. गिरीधर विकास अतिशय चांगला खेळून काढला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण हजर. 1 धावा पूर्ण. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती. क्या हुआ स्कोर. 16 रन. गाडी किती झाली का. बॉलिंग मध्ये चेंज. गतीमध्ये चेंज. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 16 वरतीच. गडी मात्र बाद झाले ते. आउट कितना हो गए 4. स्ट्रेट मध्ये 4 रन्स. बऱ्याच वेळानंतर बऱ्याच काळानंतर बाउंड्री मिळालेली आहे MH सातारा 11 संघाला. कितने बॉल हो गए. शेवटचा चेंडू. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 21. पुन्हा गतीमध्ये बीट केले. वाईटची अपील मात्र तेवढेच तटस्थ अंपायर क्रांती सर यांनी नकारले आणि षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 21. 7च्या सरासरीने. रिव्ह्यू ओके. वाईटचा ना. वाईटचा रिव्ह्यू आहे. जे आपण मॅच पाहता आपण मॅच खेळत आहात जे मॅच बघत आहात प्रेक्षक हो. जी पिच बनवलेली आहे ती आपल्या काकडदाती संघाचा श्रीकृष्ण क्रिकेट क्लब काकडदाती संघाचा पिच क्युरेटर आकाश भाकरे. धन्यवाद आकाश भाकरे. आपण या ठिकाणी सुंदर अशी पिच बनवून दिली. त्या बदौलतच एवढे चांगले टुर्नामेंट आम्ही आयोजित करू शकलो. मेहनत तुमची आहे. धन्यवाद मनापासून. आज रविवार. आज मात्र बरेच प्रमाणात सुट्टी असल्यामुळे बरेच प्रेक्षक खचाखच भरून मॅचचा आनंद लुटताना. आत्ता आलाय तो रबाडा. कोलकात्यावरनं बिलॉंग करतो तो रबाडा. आज सकाळीच त्याचं विमान पुसद शहरामध्ये लँड झालंय. आत्ता सामना करेल तो विकास. आणि त्रिफळाचीत. आय हिट यू मिस असा काहीसा प्रकार आहे. गतीने बीट करून मोठा फटका खेळामध्ये नादामध्ये चुकला आणि त्रिफळाचीत. आपल्या नावाच्या हिशोबानेच त्याने गोलंदाजी केली.
बॅट्समन नेम सत्यपाल. उमरगड जाय ना, सत्यपाल उमरगड जाय ना. चला, वैयक्तिक कोट्यामधला दुसरा आणि संघाकडनं चौथा चेंडू घेऊन येताना रबाडा. पुढचा चेंडू घेऊन येताना रबाडा आणि पुन्हा गडदीने बीट केलंय. डिफेन्स करताना चुकलाय सत्यपाल, मात्र आताच आलाय तो क्रीज वरती. मात्र तेवढंच तेज तर्रार गोली का बादशाह AK-40 सारखे गन सारखे तो गोलंदाजी करतोय. फुल टॉस चेंडू, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. आता आलाय तो, सामना करेल तो रबाडाचा अनुभवी फलंदाज सचिन गादेकर. काहीसा चित्र विचित्र असा बाद झाला होता तो पिंटू गादेकर, पण मात्र त्याचा बंधू आता सुद्धा क्रीज वरती आहे. पुढचा चेंडू घेऊन येताना रबाडा, अशफाक रबाडा गॅप मध्ये खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा एक धावेवरती, एक धावा पूर्ण केला. दुसऱ्या धावेसाठी नकारले तो सतपाल यांनी. काहीच धावेवरती अंकुश ठेवलंय. काल अतिशय धावा निघत होत्या, मात्र आजचा दिवस गोलंदाजासाठी निघालाय असं बहुतेक. या आधी सुद्धा फुलटॉस चेंडू, त्या ठिकाणी सुद्धा क्षेत्ररक्षण हजर. एक धावा पूर्ण. चांगली गोलंदाजी करतोय तो अशफाक आणि षटकाची समाप्ती. 5 ओव्हर समाप्त. धावसंख्येचा फलकावरती 24. धन्यवाद स्वप्नील दादा, ज्यांनी खरं तर या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि खरं तर मेहनत आहे या सर्व नियोजन समितीची. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 24. 5 गडी बाद. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील वाघेला, धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरसावेल. 25 धावा, 25. विरुबा वाघेला आलेत आता बॉलिंगसाठी. सुमित सोळंकी बॉलिंगसाठी आहेत आणि सुरुवात जर पाहिली तर चांगली केली आतापर्यंत. धावसंख्या 25, 25. सहावा ओव्हर प्रगतीपथाला आहे. (26) 26 धावा धावफलकावरती होता आहे. 6वा ओव्हर प्रगतीपथाला. खरं तर चेलेमन सातारा संघ या मॅच मध्ये खूप जास्त मागे पाहायला मिळतो या पहिल्या डावातल्या खेळात. हाय बॉल पायात टाकलाय. खरं तर पायाचा वेध घेणारा हा वेगवान चेंडू प्रचंड वेगाने टाकला सुमितने.
आणि लेग बाईटचा इशारा या दरम्यान पंचांचा पाहायला मिळणार आहे. खरं तर प्रचंड वेग आहे सुमित सोळंकी यांच्याकडे. ज्या पद्धतीने हा चेंडू मारा केला पायावरती, खरं तर या बॉलवरती कोणत्याही फलंदाजाकडे उत्तर नसतं. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल, इथे सुद्धा स्क्वेअरला आहे फिल्डर अभय. अभयने आजच्या दिवसात खूप चांगली फिल्डिंग केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जो जर प्रयत्न पाहिला तर त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये त्यांनी तो डाईव्ह लगावत धावा वाचवल्या. ओव्हरची समाप्ती, 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 28. 5 गडी बाद टीम MH11 सातारा संघ. गिरीधर हातमोडे आता कॅप्टन स्वतः बॉलिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉलने सुरुवात होते. 7वा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि मात्र धावसंख्या 28 धावा. मोठ्या फटक्यांची खूप गरज आहे. मोठे फटके तुम्हाला इथून लगवावे लागणार आहेत. हाय बॉल आणि इथेही काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव जोडली जाईल. मात्र वारंवार प्रयत्न करतील का फलंदाज. एका बाजूला आता सतपाल आल्यात. ओहो, सतपाल साठी बॉल खूप जास्त बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यामुळे पंचांनी या बॉलला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. खरं तर उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर होता. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तर इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. तर फिल्डिंग करणाऱ्या टीमची रेफरलची मागणी आहे. तिसरे पंच या बॉलला नक्कीच चेक करतील. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून संकल्प ग्रुपचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ही स्पर्धा दरवर्षाला आपल्या सोबतीला आणि खरं तर आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येतात. याही वर्षाला त्याच पद्धतीचा प्रयत्न चाललाय. दिवस रात्रकालीन ही स्पर्धा आहे. कालचा दिवस, शेवटचे सामने खरं तर खूप रोमांचक झाले आणि आजच्या दिवसामध्ये सुरुवातही तशीच झाली आहे. पहिला सामना जर आपण पाहिला तर लो स्कोरिंग सामना होता आणि दोन्ही संघ समान ताकदीचे होते. बघण्यासारखं आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे वाईट, म्हणजेच की रेफरल गमावलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने 30 धावा धावफलकावरती होतील एका धावेच्या मदतीने. 30 धावा. 7वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. आकुटप्याचा बॉल, काय फटका खेळलाय सतपालच्या बॅट मधून. बॉल आता हा खरं तर 3 तोड षटकार पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावरती 36. इथून जर आणखी पुढच्या काही येणाऱ्या बॉल्स मध्ये 2 किंवा 3 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक का होईना पण धावसंख्या होऊ शकते. परंतु हा बॉल गतीने टाकला, खांद्याचा पुरेपूर वापर. तर ज्या पद्धतीने खांद्याचा वापर केला गिरीने या बॉलवरती, अगदी समोर रिलीज केला आणि खांद्याचा वापर ज्या वेळेला एखादा गोलंदाज करतो ना तर खेळपट्टीहून अधिक गती त्याला प्राप्त होते आणि तेच काही पाहायला मिळतं या बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. बॅक ऑफ द हँड, स्लोवर वन ओळखलं सतपालने आणि याच ओव्हर मध्ये लागोपाठ इथे 2 षटकार लगावलेत. बॉल मैदानाच्या बाहेर आणि सतपालच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 42 धावा. 7व्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे.
फुलवर टप्प्यावरचा बॉल सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळेल. गिरीच्या ओव्हरची एका धावेने होते समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 43 धावा टीम MH11 सातारा संघ पाहायला मिळेल या पहिल्या डावात. फोर्टी 43 धावा 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम MH11 सातारा संघ. चला लवकर लवकर आपल्याला जर 2 बॉल 2 षटकार खेचले त्या फलंदाजाने तर संदीपजी देशमुख यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे 2 बॉल 2 षटकारांसाठी. परंतु या दरम्यान विकेट जरूर पाहायला मिळेल. तर शेवटचे काही बॉल बाकी आहेत या डावातले. चंदू कदम बॅटिंग साठी आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा जोडली जाईल धाव फलकावरती. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 45 धावा 45. बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात पंकज भोयर, हो फुल टॉस बॉल. खरं तर चुकी केली गोलंदाजाने आणि बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. सतपालच्या बॅटमधून 6 धावा जोडल्या जातील. खरं तर 2 बॉल 2 षटकार लगावले तर संदीपजी देशमुख यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे 2 बॉल 2 षटकारांसाठी. पहिला आलाय का दुसरा येईल का याकडे सुद्धा लक्ष आहे. दुसरीची ही मागणी करतात. दुसऱ्या बॉलवरती षटकाराची मागणी या ठिकाणी प्रेक्षकांची होते. धावसंख्या या 6 धावेनिशी 51 धावा 51. आणि आणखीन एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचाही कॉल आणि इथे फेकी केली जाईल. तर विकेटचं पतन आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक पाहायला मिळते. जर पंकज भोयर यांनी विकेट घेतलं तर कामरान लाला यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे विकेटसाठी. बॉल हवेत आहे आणि बॉल इथे मैदानाच्या बाहेर. आणि खरं तर जिथे जिथे गरज होती नो बॉल प्लस 6 धावा. पंचांचा इशारा येतोय. या फेकीचा नो बॉल आहे.
जर धीरज ढोले यांनी कॅच पकडला तर सूरज ठाकूर यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे धीरज ढोले यांच्यासाठी कॅच साठी. आणि 101 रुपये नवाद अली यांच्याकडून सुद्धा असणार आहे. आकडोब्याचा बॉल, ओ हो हो, व्हाट अ शॉट. आणि ही आहे ताकद. शेवटच्या क्षणांमध्ये संकट मोचन म्हणून आले सतपाल आणि खरं तर एक सन्मान धावसंख्येकडे वाटचाल करत असताना या मॅच मध्ये. खरं तर आतापर्यंत या ओव्हर मध्ये 3 षटकार लगावले सतपालने. धावसंख्या 65. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल, स्क्वेअरला फिल्डर आहे तिथे. एक मात्र धाव जोडली जाईल. रनआउटचा चान्स आणि इथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट. आणि एक गडी बाद. धावसंख्या 66 धावा, 66. चला नवीन फलंदाज लवकर यायचं आहे, वेळ वाचवा. येणारा बॉल या पहिल्या डावातला शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. चला चला थोडंसं लवकर वेळ वाचवायचा आहे. वाईड बॉल एक्स्ट्रा जोडला जाईल. बॉल हवेत, प्रॉपर टायमिंग. हो सतपाल आणि आपल्या स्टाईल मध्ये संपवतील या इनिंगला. पहिल्या डावातला खेळ इथे होतोय समाप्त आणि धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते आहे 73 धावा. एक वेळ असं वाटलं की 50 पार सुद्धा धावसंख्या जाणार नाही, परंतु सतपाल आले आणि धावा इथून करून गेलेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 73 आणि 74 धावेचं लक्ष आहे शर्वरी 11 संघासमोर. तर सतपाल याला विनंती आहे, 2 बॉल 2 षटकारासाठी त्यांच्यासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक होतं, ते पारितोषिक आमच्याकडून घेऊन जायचं आहे. या सतपाल आणि आपलं 1100 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय संदीप भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं. आपल्याला लवकर यायचं आहे. तर अक्षम मामा आणि मतीन भाई यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं या ठिकाणी जर पाहिलं तर केक कट करतो आहोत संकल्प ग्रुपच्या माध्यमातून. खरं तर संपूर्ण नियोजन समितीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केक कट करतो आहोत. Hey to you.
चला सतपाल आपण लवकर यायचं आहे आणि आपलं 1100 रुपयांचं पारितोषिक जे आहे ते घेऊन जायचं आहे. अरे पिचवर नका घेऊ, बाजूला बाजूला. चलो बैट्समैन, शेरवरी संघाने कृपया अपने फलंदाज लोकर भेजे ताबडतोब. हिंदी आधी मराठी चालू आहे. चला लवकर घ्या, फिल्डिंग सजवा सातारा 11 संघ. याच्यानंतर अजून आपल्याला 4 मॅचेस घ्यायचे आहेत. चला शर्वरी संघाच्या दोन्ही ओपनिंग बॅट्समन यांनी दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत क्रीजवर. कितने रन होना जितने 74. सातारा संघाने धावफलकावरती 73 धावा काढून 74 धावाचं लक्ष ठेवलंय शर्वरी संघाला. बघूया शर्वरी संघ किती धावा काढतो किंवा किती षटकामध्ये हे धावा चेस करतोय. स्टे ट्यून, स्टे लाईव्ह. शेवटचे 2 षटकामध्ये खरपूस धावा खेचल्यात त्यामुळे धावफलकावरती थोडा कॉम्पिटिटिव्ह स्कोर आहे. पानी है, फिल्टर है इसमें. चिल्डीज पानी है वो, फिल्टर नहीं ना हो. फिल्टर ही नहीं है. चला सामन्याला सुरुवात करायची, वेळ वाचवायचा. चला लवकर. .74 74 धाब्यांचं लक्ष आहे. स्वागत आहे आपलं पुन्हा एक वेळ. जर पाहिलं तर हा सामना खेळवला जातोय टीम शर्वरी 11 आणि MH11 सातारा संघामध्ये. बॉलर शुभम शेडके पाहायला मिळतील बॉलिंगसाठी आपल्याला.
बॅकफुटला जात पहिल्याच बॉलवरती पंच करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. गिरीधर हातमोडे गिरी सोबतीला जर पाहिलं तर विरुबा वाघेला आणखीन एक सितारा शर्वर 11 संघामध्ये. ओहो इथे मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आणि बॅकफुटला जात तेवढ्या चांगल्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट फटका खेळून काढलाय विरुबाने आणि या 4 धावा जोडल्या जातील. पहिल्या धावा खातं ओपन होते. शर्वर 11 संघाचं 74 धावांचा पाठलाग करत असताना या दुसऱ्या डावामध्ये खरं तर 74 धावा 74 या मैदानावरती फार कमी आहेत. परंतु अगोदरचा जो सामना आपण पाहिला तर तिथे 80 पार धावसंख्या होती आणि त्या 80 धावांना त्यांनी डिफेंड केलं होतं. आजच्या दिवसातला पहिला सामना जो आपण पाहिला जे टायटन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये धनसल संघ होता. इथे सुद्धा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव चेंडू. शुभम बॉलिंग साठी पहिला ओव्हर. शुभमच्या बॉलिंग मध्ये जर पाहिलं तर एका बाजूला विरुबा सारखा सलामीचा विध्वंसक बॅटर इथे टॉपेज झालाय. स्वीप करण्याचा प्रयत्न लेट झाले टॉपेज झाला आणि कॅच ड्रॉप दस्ताऱ्यामधून आणि तिथे कोण होतं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मयूर करंडे पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर फलंदाजाला वाटलं की कॅच पकडल्या जाईल आणि इथून खरं तर खूप सोपा झेल होता. फलंदाजाला वाटलं की आपण बाद आहोत. त्यांनी खरं तर खेळपट्टी सोडली होती परंतु नशीब बघा जीवदान त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि आता मात्र ज्या वेळेला विरुबाला चान्स मिळालाय ना त्या वेळेला विरुबाने तो दोन्ही हाताने एक्सेप्ट केलाय. आणि बघा हे जखमेवरती मीठ चोळण्यासारखं झालंय. कॅच जसा ड्रॉप झाला पुढच्याच बॉलवरती ड्राईव्ह करत अप्रतिम मैदानाला आग लावणार चौकार पाहायला मिळतोय विरुबाच्या बॅटमधून. आणखीन एक 4 धावा पाहायला मिळतील. खरं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्याचबरोबर सावलीचा आडोसा घेऊन मैदानावरती उपस्थित प्रेक्षकांचं या सामन्याचा आनंद घेत असलेल्या सर्व आमच्या आयोजन समितीचं मान्यवरांचं समालोचक अनिकेत स्वागत करतोय. रिव्हर स्वीपचा फटका स्विच इट गुटना टेकलाय. वा 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 या फटक्याला पाहावं आणि पाहावतच राहावं. या अशा पद्धतीने हा इम्प्रोमाइजिंग फटका खेळलाय विरुबाने आणि बॉल डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे या 4 धावा जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 चौकार आले या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा. एक विकेट सुद्धा येऊ शकली असते आणि तो कॅच तिथे ड्रॉप झाला होता. शुभमचा पहिला ओव्हर समाप्त आणि पॉवर प्ले पहिल्या ओव्हरचा नक्कीच समाप्त पाहायला मिळतोय. खरं तर आता बॉलिंग साठी आहे प्रेम कुमार आडे. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. मागच्याही सीझन मध्ये प्रेम कुमार आडे यांनी काय बॉलिंग केली होती. धुवाधार बॉलिंग त्यांची झाली होती. याही सीझन मध्ये आता पहिल्या वेळेस बॉलिंग करत असताना पाहायला मिळतील आपल्याला प्रेम कुमार आडे. आणि प्रेम कुमार आडे आणि समोर कोण आहे तर गिरीधर हातमोडे पाहायला मिळतील. चला त्या प्रेक्षकांना विनंती आहे भैया चला लवकर आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 3 चौकार आले विरुबाच्या बॅटमधून. प्रेम कुमार आडे पहिल्याच बॉलवरती थोडीशी मिसफील्ड चुकी झाली आणि इथे धाव सुद्धा जोडल्या जाईल आणि गिरीधर हातमोडेचं इथे खाता ओपन झाला या स्पर्धेतलं. आणि इथे काय फटका होते अगोदरच्या बॉलवरती जर पाहिलं तर
अगदी संयमाने खेळला तो फटका. रिव्हर्सिव्हचा फटका सजवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो आहे. नॉन स्ट्रायकिंगला फेकी. हो 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 हो, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, परंतु क्लोज कॉल असणार आहे. बघूयात नेमकं काय घडलं या बॉलवरती. रन घेण्याचा प्रयत्न गिरीचा होता, फेकी तेवढा ताकदीने परत केली गेली तिथे फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून. त्यामुळे तिसऱ्या पंचाकडे हा कॉल इंटरेस्टिंग असणार आहे. 17 धावा धावफलकावरती 17. प्रेक्षक खरं तर पुसद प्रीमियर लीग T10चा थरार आपण पाहतो आहोत मागच्या 3 वर्षापासनं. खरं तर मागच्या वर्षापासनं खरं दिवस रात्र ही स्पर्धा झाली. त्यानंतर नॉट आउट असणार आहे. तिसऱ्या पंचाने नॉट आउटची घोषणा केली आहे, जसे की सेफ उसळी खात जातोय डीप कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मैदानाच्या बाहेर. आणि खरं तर विरोबाच्या बॅटमधून आणखीन एक वेळ हा अप्रतिम चौकार पाहायला मिळेल. अप्रतिम चौकार होता अगोदरच्या बॉलवरती. काय फटका होता समोर आणि खरं तर मिडल ऑफ द बॅट काय साऊंड आला होता. आणि त्या 4 धावेनंतर लेगबाईच्या स्वरूपात एक धाव जोडली झाली आहे. 22 धावा 22. ते बॉल हवेत आहे आणि थोडेसे दूर राहिले त्यावेळेला प्रेम. हॅलो, थोडेसे दूर राहिलेत कॅच पासनं या अगोदरच्या बॉलवरती प्रेम कुमार. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा 22. खरं तर एक संयमी सुरुवात इथे विरोबाची पाहायला मिळाली आहे. धावा आल्यात विरोबाच्या बॅटमधून. पुन्हा एक वेळ समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. खालून बॉल निघून गेलाय. तर इथे प्रयत्न चांगला होता. तर तिथे चंदू पाहायला मिळत. चंदू होते त्या ठिकाणी फिल्डिंग साठी. बॉलवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालून निघून गेला हा बॉल. डॉट बॉल या दरम्यान पाहायला मिळेल. धावसंख्या 29-29. वन फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा, म्हणजेच की पहिला बाउन्सर आलाय या ओव्हर मध्ये. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा.
हॅलो हॅलो माय टेस्टिंग हॅलो 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 माय टेस्टिंग हॅलो धावसंख्या धावफलकावरती 29 धावा पाहायला मिळतात आपल्याला प्रेक्षक हो. खरं तर एका बाजूला शर्वरी 11 संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे आणि दुसऱ्या बाजूला MH11 सातारा संघ या दुसऱ्या डावामध्ये त्या 74 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न इथे होतोय. कुटुंबाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे आणि इथे फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत आणि प्रयत्न फुलातून झाला. धावा वाचवल्यात तरी टाळ्या सुद्धा होत आहेत त्या प्रयत्नासाठी. धावसंख्या हॅलो धावफलकावरती हॅलो 31. हॅलो 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 दोन बॉल बाकी असणार आहे या ओव्हरची धावसंख्या 32 धावा. खर तर यानंतर ड्रिंक्स ब्रेक सुद्धा असणार आहे. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. 2 बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. त्यामुळे ड्रिंक्स मॅननी त्या त्या संघाच्या तयार राहायचं आहे. वेळ तुमच्याकडे फार कमी आहे. पुन्हा एक वेळ मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न गिरीधरचा हा झालाय. संपर्क मात्र बॅट आणि बॉलचा तेवढा मात्र झाला नाहीये. शॉर्ट ऑन पुल गिरी क्लासिकल गिरी आणि बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय. ऍक्शन रिप्ले पहा या बॉलचा प्रेक्षक फटका खेळला गिरीधरने. समोर टाकलेला बॉल आणि खरं तर मिडल ऑफ द बॅट शॉर्ट ऑन पुल. खरं तर काय ब्युटिफुल फटका होता आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी सहजतेने उडून दिला या फटका. या बॉल वरती 6 धावांच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. पुढचे 24 बॉल आणि 36 धावांची गरज. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे.
चला ड्रिंक्स ब्रेक संपलाय, फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. प्रेक्षको पुन्हा एक वेळ स्वागत आहे आपलं. पुढच्या 24 बॉल 36 धावांची गरज आहे टीम शर्वर 11 संघाला. इथून 24 बॉल बाकी आहेत. बॅटिंग कशा पद्धतीने होईल विरुबाची हे सुद्धा बघण्यासारखं आहे. विरुबा वाघेला 16 बॉल 28 धावांवरती खेळतायत. चला सामना खेळता ठेवायचा, लवकर लवकर आपण फिल्डिंग चेंजेस करून घ्यायचे आहेत. 24 बॉल बाकी आहेत, 36 करायचे आहेत. बॉलिंग साठी प्रेम कुमार आडे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्यावरचा होता आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण डॉट बॉलने सुरुवात. तर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत प्रेम कुमार आडे. बॉलिंग अगदी बुंद्यातली गोलंदाजी होते त्यांची, फार कमी धावा खर्च करतात. परंतु आता मात्र या बॉलला समोर टाकलेला बॉल आणि या चेंडूवरची गोलंदाजी पसंत आहे विरू बॉलला. आणि बॉल इथे जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग म्हणून लाईनच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगला या सहजतेने 6 धावा पाहायला मिळतील. 44 धावा धावफलकावरती या बॉलवरती षटकार आलाय. 6 धावा जोडल्या जातील. पुढचे 22 बॉल आणि 30 धावांची गरज. पुन्हा एक वेळ बॅटची कडा होती, विकेट येऊ शकली असती. तर पाहिलं तर विकेट कीपर थोडेसे क्लोज होते, अगदी खांद्याला लागून हा बॉल गेलाय. धावसंख्या 44, 44, 21 बॉल 30 ची गरज. 21 बॉल मध्ये 30 धावा करायच्या. नो बॉल आणि इथे नो बॉलचा इशारा. दुसरी धाव पूर्ण करतील का? पहिली धाव वेगाने घेतली गेली आहे. फ्रंट फुटचा नो बॉल आहे, त्यामुळे पंचांनी नो बॉल. फ्रंट फुटचा नो बॉल आहे. चला त्याकडे तुमच्याकडे रेफरल नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच सामना खेळता ठेवावा लागेल. ओके, चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. आपण फ्रंट फुट इथे चेक करायचा आहे. इट्स नो बॉल. रिव्ह्यू गमावलाय आपण. धावसंख्या 46, हे 40 धावा. 21 बॉल मध्ये 28 ची गरज आणि येणारा बॉल फ्री हिट. फ्री हिट बॉल अक्षरशः जर पाहिला तर यॉर्कर लेंथ, फुलर लेंथ, वेगाने प्रचंड वेगाने टाकला. 22चा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. 47, 47, 20 बॉल 27 ची गरज. फुलटॉस आहे आणि फुलटॉस बॉल सरळ जर पाहिला तर एक टप्पा अगदी बाउंड्री लाईनच्या आरपार गेलाय हा चौकार. 4 धावा जोडल्या जातील. तर विरुबा सारख्या फलंदाजा समोर आपण फुलटॉस लेंथ, त्यानंतर फुलर लेंथ, समोर टाकलेला बॉल स्लाइटली ओव्हर पिच, आखूटप्प्याचा चेंडू खरं तर टाकू शकणार नाही आहात.
त्या पद्धतीला तो सहजतेने खेळतो, त्या चेंडूंना अगदी सहजतेने दिशा देण्याचं काम करतो. या सामन्यामध्ये आपण तेच पाहिलं. बघा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा फिल्डर आहेत, सहजतेने पोचतील बॉलवरती. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 52 धावा बिनबाद. पुढचे 18 बॉल आणि 22 धाब्यांची गरज. 18 बॉल मध्ये करायच्यात 22 धावा. कितने आदमी थे ठाकुर. आमचे मोठे बंधू, माझा पाठीराखा, सर्वा ग्रुप. पहिला शॉट. खरं तर याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे. इथे बॉल एक टप्पा उसळी खात जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक वेळ एक चौकार पाहायला मिळेल या बॉलवरती. खरं तर 16 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. 16 बॉल मध्ये करायच्यात 18 धावा. सोळा बॉल 18 धावा करायच्या आहेत. 16 बॉल मध्ये 18 मात्र धावेंची गरज. याच ओव्हर मध्ये सामना संपेल का याकडे सुद्धा लक्ष आहे. नो बॉलचा इशारा. नो बॉल, फेकीचा नो बॉल आहे. त्यामुळे पंचांनी हा बॉल नक्कीच बॉलिंग ऍक्शन मध्ये आक्षेप आहे पंचांना. त्यामुळे पंचांनी याला नो बॉलची घोषणा केली आहे. वॉर्निंग सुद्धा त्यांना असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरसावेल. 57 धावा. पुढची 16 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. समोर खेळलाय, प्रीहिट आहे. बॉल वर गेलाय, दूर गेलाय का? आणि बॉल दूर गेलाय, दूरच दूर, लांबच लांब येतोय विरुबाच्या बॅट मधून. आणखीन एक आक्रमण. बॉल सीमा रेखा पार आलाय षटकार. आणि षटकाराच्या साहाय्याने 50 धावा बनवण्याचा पराक्रम केला आहे या मॅच मध्ये. 50 धावा पूर्ण विरुबाच्या या षटकाराने पाहायला मिळत आहेत. अर्धशतक पूर्ण झालाय. 26 बॉल 50 धाव्यांवरती विरुबा खेळतात. अर्धशतक झळकावलं आजच्या दिवसातलं. 15 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. 15 बॉल मध्ये करायच्यात 11 धावा या मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 14 चेंडू आणि 11 धावेंची गरज. 14 चेंडूंमध्ये 11 धावा करायच्यात. पुढच्या बॉलवरती, पुढच्या येणाऱ्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला भेटतील का? कारण अर्धशतक पूर्ण झालंय विरुबाचं. जशा पद्धतीने खेळी करायची आहे ती खेळी त्याच्या बॅटमधून आजच्या दिवसात झाली आहे.
प्ले विथ द बॅटिंग. हो हो हो, मात्र दिशा दाखवली, जणू काही आरसा दाखवला या बॉलला आणि बॉल मैदानाच्या बाहेर ओव्हर दी बॉलर हेड आणि विरुबाच्या बॅट मधून पुन्हा एक वेळा धमाकेदार सिक्सर. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपण पाहतोय, मात्र प्रॉपर टायमिंग या बॉल वरती पाहायला मिळते आहे. खरं तर हा 10x चा बॉल आहे. या बॉल वरती मात्र जरी टायमिंग झाला ना तरी हा बॉल मैदानाच्या बाहेर जातो. ताकद जर लागली तर आणखीनच बाहेर जातो. पुन्हा एक वेळ इथे सुद्धा थोडीसा फंबल झालाय, चूक झाली आणि या 4 धावा सोडल्या जातील. या बॉलवरती चौकार पाहायला मिळेल आणि आता मात्र एका धावेची गरज आहे. ओव्हरची समाप्ती आणि आता पुढचे 12 बॉल आणि एक मात्र धावेची गरज. आणि इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल पाहायला मिळेल. गोलवर डप्प्यावरचा बॉल आणि एका धावेच्या मदतीने सामना जिंकलाय टीम शर्वरी 11 संघाने.